आता जस्ट मी मोबाईल हातात घेतला आणि मला फेसबुकवर एक बातमी दिसली, खूप वाईट आणि घाणेरडी बातमी ती. तुम्हालाही माहित असेल, बऱ्याच जणांना, आपल्या इथल्या भागातल्या लोकांना माहीतच असेल. पण बघा, मागच्या वेळेस जशी नसरापूरमध्ये जशी घटना घडली, त्या मुलीवर अत्याचार करून मारून टाकण्यात आलं तिला, तशीच घटना आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये घडलेली आहे. पिंपळवंडी या गावात घडली. किती आता शब्द नाहीत, किती नालायक आणि निर्लज्ज लोक असतात ना, कसं त्यांना कशी दया येत नाही त्यांना, देव कशी त्याला बुद्धी देतो हेच कळत नाही. इतकं ती बातमी पाहून इतकं वाईट वाटलं, इतकं अक्षरशः माझ्या डोळ्यातून तर पाणी चालत. पाणी म्हणजे असं सुचतच नव्हतं काही. ती बातमी पण पाहूशी अशी वाटत नव्हती. बापरे, तिथल्या लोकांनी जे सांगितलं ऐकलं मी. त्या मुलीचे आई वडील शेतात कामाला गेले होते. तिला कांजण्या झाल्या होत्या म्हणून तिला आई वडिलांनी घरी ठेवलं. ह्याचा गैरफायदा घेऊन तो 20-25 वर्षाचा तरुण आहे तो मुलगा. त्यांनी असं घाणेरडं कृत्य केलं की तिला तिथंच जवळच्या रानात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिला मारून टाकलं. नालायकपणाचा कळस हा, एवढा नालायक मुलगा हा, त्याला कशी त्या एवढ्याशा लेकराची किव नाही आली. मुलगी किती चौथीला होती, 10 वर्षाची मुलगी. त्याला बहीण नसेल का? त्याला बहीण भावंड कुणीच नाही का? आई वडील कुणीच नाही का त्याला? कसं त्याचं धाडस झालं, बापरे, अक्षरशः अंगावर काटा येतो. तिथले लोक जे सांगत होते ना की ते पोलीस जेव्हा आले का, तेव्हा तो पोलिसांना सांगत होता, आणि असं कशाला करायचं, किती वाईट झालं, असं झालं तसं झालं, बापरे कोणी केलं हे, असं म्हणजे पोलिसांना त्यांनी गुंगारा देत होता तो. पण ज्यावेळेस पोलिसांनी CCTV मध्ये बघितलं आणि त्यावेळेस पोलिसांना शंका आली, आणि ज्यावेळेस CCTV चेक करत होते त्यावेळेस तो तिथंच होता स्टूलवर पाठीमागं बसलेला. आणि तो जेव्हा सायकलवरून तो जेव्हा जाताना दिसला तेव्हा तो स्वतःच एवढ्या माणसांमध्ये ओरडला का, हे काय, मी सायकलवरनं चालले. सगळ्या लोकांनी त्याच्याकडे पाहिलं. असं म्हटल्यावर त्या सगळ्या लोकांनी त्याच्याकडे पाहिलं. तर त्या क्षणी तिथेही पोलिसांना त्याचा संशय आला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या CCTV मध्ये सुद्धा आहे ना, तो सायकल पटकन नेताना पण पोलिसांना तिथे दिसला, आणि तिथे पण त्यांना शंका आली. त्याला चांगलं